कला, धर्म आणि नैसर्गिक संपत्तीचा वारसा असलेलं एक प्राचीन देश नेपाळ. प्राचीन काळापासून ऋषीमुनींचं आकर्षण असलेला हा देश. महर्षी वाल्मिक यांचे कर्मक्षेत्र, रामायणामधील राजा जनकची जन्मभूमी. याच नेपाळची राजधानी असलेल्या काठमांडू शहरामध्ये असलेलं युनेस्कोमध्ये ज्याची नोंद आहे असं हे पशुपतीनाथ मंदिर आज आपण पाहणार आहोत. नमस्कार मित्रांनो, कसे आहात? एकदम मज्जेत ना. तर मित्रांनो, मी आज आहे काठमांडू शहरामध्ये आणि या शहर कशासाठी प्रसिद्ध आहे तर मित्रांनो, या ठिकाणी असलेल्या पशुपतीनाथ या मंदिरासाठी प्रसिद्ध आहे. तर हे मंदिर संपूर्ण भारत नाही तर संपूर्ण नेपाळचे दैवत आहे. तर मित्रांनो, आज आपण या मंदिराला जाणार आहोत. हा संपूर्ण मंदिर परिसर पाहणार आहोत आणि या मंदिरामध्ये काय काय आहे, कसं कसं आहे ते मी तुम्हाला सगळं दाखवणार आहे आणि याची हिस्ट्री काय ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार. आणि तर तुम्ही माझ्या चॅनलमध्ये नवीन असाल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि संपूर्ण नेपाळ सीरीजचे व्हिडिओ पाहायला सुद्धा विसरू नका. चला तर मित्रांनो, सुरू करूया आजचा हा व्हिडिओ. तर मित्रांनो, तुम्ही नेपाळ देशाला व्हिजिट करण्याचा विचार करत आहात तर यासाठी तुम्हाला इकडे येण्यासाठी तुम्हाला सगळे पर्याय उपलब्ध आहेत, ज्याच्यामध्ये बाय एअर, बाय रोड आणि बाय ट्रेन असे तिन्ही पर्याय उपलब्ध आहेत. भारतातून कुठल्याही एअरपोर्टवरनं डायरेक्ट फ्लाईट काठमांडूसाठी आहे. काठमांडूतील त्रिभुवन या आंतरराष्ट्रीय विमानतळावरती तुम्हाला यावे लागेल. जर तुम्ही बाय ट्रेन येणार असाल तर तुम्हाला भारतातील कुठल्याही मुख्य रेल्वे स्टेशनवरनं गोरखपूरसाठी रेल्वे मिळेल. गोरखपूरपासून तुम्हाला बाय रोड काठमांडूला पोहोचावे लागेल. जर तुम्ही बाय रोड येण्याचा विचार करत आहात तर तुम्हाला भारतातून काठमांडूला पोहोचण्यासाठी सर्वोत्तम मार्ग म्हणजे सुनेली सीमा, जी उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथे आहे. काठमांडूलाच पोहोचण्याचा दुसरा मार्ग म्हणजे पटनाजवळील रक्सोल या मार्गे सुद्धा तुम्ही काठमांडूला पोहोचू शकतात. आणि अनेक प्रवाशांचा, अनेक टुरिस्टचा हा रक्सोल हा महत्त्वाचा मार्ग आहे. त्यामुळे तुम्ही जर रक्सोलने येण्याचा प्रयत्न करत असाल हा मार्गसुद्धा आपल्यासाठी उपलब्ध आहे. दोन्ही मार्गावरती तुम्ही क्रॉसिंग केल्यानंतर तुम्हाला तिथून थेट बस सेवा तसेच स्थानिक टॅक्स्यासुद्धा तुम्हाला या ठिकाणी मिळतील आणि त्याच्याद्वारेच तुम्ही काठमांडूला पोहोचू शकता. तर आता आपण पोहोचलोय पार्किंगला. तुम्ही बघू शकता इथं गाडीला पार्किंगसाठी भरपूर मोठी जागा आहे आणि भरपूर गाड्या इथं पार्क झालेल्या आहे. परंतु या सगळ्या मंदिरासाठी नाही आहे. तर ही जी पार्किंग आहे ही सगळीकडं या शहरामध्ये असलेली महत्त्वाच्या ज्या पार्किंग लोकांना पाहिजे असते ती गाडी तिथं लावून जातात. पार्किंगला पैसे आहे, त्यामुळे जिथं हे जे रेट आहे ते आत्ता तरी फ्रीमध्ये आहे. त्या पार्किंगमध्ये गर्दी असते आणि तेव्हा आपल्याकडनं ते पैसे घेतले जातात. आपण या पार्किंगमधून आपण सरळ जातो या मंदिराच्या दिशेने. आता आपण चाललो आहे मंदिराच्या बाजूने आणि इथे या साईडला तुम्हाला जर पूजेसाठी काय घ्यायचं असेल तर तुम्हाला इथे दुकानं आहे ज्याच्यामध्ये तुम्ही पूजेचे सामान घेऊ शकताय. ही दुकानं बघा, संपूर्ण लाईनमध्ये ही दुकान तुम्हाला पाहायला भेटतात. हे दुकानाचे हे बघा, पूजेचं साहित्य ताट घ्यायचं असेल तर तुम्ही तर ताट घेऊ शकता. 300, 500 आणि 200 रुपये अशी वेगवेगळी ताटाची किंमत आहे. जे तुम्हाला पाहिजे ते घेऊ शकता. इथून आपण ते पूजेचं ताट घेऊन आतमध्ये जायचं आहे. आतमध्ये पंडित जे असतात त्यांच्याकडे मार्फत आपण पूजा करू शकतो. तर इथं बघू शकता, इथं पाहिलं तर भरपूर अशी लाईन आहे मोठी, ज्या ठिकाणी तुम्ही इथं पूजाचे सगळे सामान घेऊ शकताय. आणि ही जी लाईन आहे ती एकच आहे. पहिले आतमध्ये हे संपूर्ण दुकानं असायची, परंतु आता गव्हर्नमेंटने बाहेरच्या बाजूला एका लाईनमध्ये ही दुकानं आपल्याला दिलेली पाहायला भेटतात. या मंदिरामध्ये प्रवेश करण्यासाठी आपल्याला प्रामुख्याने 4 दरवाजे असतात, परंतु हे 4 दरवाजामध्ये जो एक महत्त्वाचा पुढचा दरवाजा असतो तोच ओपन असतो. पण इतर वेळेस मात्र जेव्हा महाशिवरात्र किंवा अशा वेगवेगळे जे उत्सव असतात त्यावेळेस इथं तुम्हाला हे 4ही दरवाजे उघडे दिसतात. तर मित्रांनो, तुम्हाला इथं शिलाजीत भरपूर जागी विकायला भेटतात. तुम्हाला ते सांगता येईल 200-300 रुपये सांगतात, पण घेता येईल तुम्हाला 100 रुपयामध्ये सुद्धा त्या प्लास्टिकच्या पिशवीमधलं देतात. आणि त्या बाटलीमधलं आहे जे काचाच्या छोट्याच्या पॅकिंग केलेलं असतं ते सुद्धा 100 रुपयाला देतात. तर इथं तुम्ही रुद्राक्ष जर घ्यायची तुमची इच्छा असेल तर रुद्राक्षाच्या माळा इथनं घेतलेल्या चांगल्या आहे, कारण की इथं जे रुद्राक्ष आहे ते खरं तर ओरिजिनल मानलं जातं. कारण की या ठिकाणी रुद्राक्षाचं झाडं जास्त असतात या नेपाळमध्ये. पशुपतीनाथ मंदिर हे नेपाळ देशातील काठमांडूमधील बागमती नदीच्या काठावर वसलेलं शिवमंदिर आहे. या मंदिर संकोलाचा इसवी सन 1979 मध्ये युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश करण्यात आला. नेपाळमधील जागतिक वारसा असलेल्या काठमांडू व्हॅलीच्या 7 स्मारकापैकी हे एक आहे. हे मंदिर जम्बूद्वीप क्षेत्रातील तमिळ पादल पेट्रस्थलम म्हणजेच महादेवाचे पवित्र शिवलिंगामधील 275 लिंगापैकी एक आहे.
शिवपुराणातील कोट्यरुद्र संहितेच्या 11व्या अध्यायात याचा उल्लेख उत्तरेकडील सर्वात पवित्र आणि महत्त्वाचे शिवलिंग असून सर्व इच्छांचा दाता असं आहे. धर्मनिरपेक्ष राष्ट्र बनण्यापूर्वी नेपाळ हे एक हिंदू राष्ट्र होते. त्या काळी पशुपती ही नेपाळची राष्ट्रीय देवता तसंच आराध्य दैवत सुद्धा होते. मंदिरामध्ये आपल्याला चप्पल बूट अलाउड नाही आहे, त्यामुळे तुम्ही जे पुढं आल्यानंतर तुम्हाला या मंदिराच्या समोर म्हणजे चप्पल बुटांचं एक स्टँड पाहायला भेटते. तिथं तुम्ही चप्पल बुटं काढू शकताय. चला तर आपण इथं आपली चप्पल बुटं काढू आणि देऊ. इथे बघा सगळे लोक तसेच थांबलेले आहेत. चप्पल बूट आपल्या इथे ठेवण्यासाठी, चप्पल ठेवण्यासाठी तुम्हाला इथं बॅग आहे. या बॅग इथं ह्या खांबाला लटकवलेलं आहे. त्याच्यातली एक बॅग घ्यायची आहे तुम्ही, बसेल. आणि ही बॅगमध्ये सगळ्यांच्या चपल्या एकत्रित टाकायच्या. ते आता चालू आपण मंदिराकडं. चप्पल बूट काढलेले आहे. मंदिराचा जो भाग आहे त्या समोरच्या बाजूला आहे आणि ही गर्दी बघू शकताय. आता तरी सध्या गर्दी कमी आहे असे इथले लोक सांगतात आहे, कारण की इतर वेळेस तुम्हाला जर आले तर सीझनमध्ये तर त्यावेळेस मात्र तुम्हाला इथे गर्दी जास्त पाहायला भेटते. आता आपल्याला डायरेक्ट दर्शन होईल, कारण की गर्दीचं स्वरूप पाहिलं तर आपल्याला दर्शनाचा गर्दी एकदम कमी आहे, त्यामुळे दर्शन होणार आहे आपलं नक्की. इथनं जायचं आता आपल्याला आतमध्ये. हे आहे मुख्य प्रवेशद्वार. आराध्य देव भगवान श्री पशुपतीनाथ मंदिर हार्दिक आपलं स्वागत करते हैं. तर आता आपण चाललोय याच्या आतमध्ये. तर आपण केलाय प्रवेश मंदिराच्या आवारामध्ये आणि तुम्ही बघू शकताय सगळीकडे तुम्हाला आल्यानंतर लाल कलरचे सगळ्या भिंती आणि पाहायला भेटते. इथं छोटे छोटे शिवलिंग पाहायला भेटते. इथून आपण आतमध्ये जायचं आहे. निःशुल्क अशी व्हीलचेअर सुद्धा आहे ज्यांना चालता येत नाही त्यांच्यासाठी. आणि इथून आता आपण मंदिरामध्ये प्रवेश करण्याच्या अगोदर अनेक जागी तुम्हाला लोक बसलेले दिसतात. हे वेगवेगळ्या पूजा चालू आहे आणि आपापल्या रीतिरिवाजाप्रमाणे या ठिकाणी पूजा इथं केल्या जातात. आणि महत्त्वाचं तुम्हाला सांगायचं की इथं जे असणारे सगळे जे भाविक दिसतात त्यातल्या त्यात सगळ्यात जास्त ही नेपाळी दिसतात. कवचित कुठेतरी भारतीय लोक इथं पाहायला भेटतात. आतमध्ये मंदिरामध्ये कॅमेरा अलाउड नाही आहे. तुम्ही इथपर्यंत कॅमेरा घेऊ शकता, वापरू शकता, मोबाईल वापरू शकता. मुख्य प्रवेशद्वारावरती तुम्हाला फोटो काढायचा चान्स आहे. तुम्ही इथं फोटो काढू शकता. त्याच्यानंतर आपल्याला आतमध्ये प्रवेश करायचा आहे. आतमध्ये कुठल्याही प्रकारचा मोबाईल अलाउड नाही आहे. जे काय आहे तुम्हाला इथेच फोटो काढायचा आहे. आणि तुम्ही बघू शकता हे मुख्य प्रवेशद्वार आहे आणि या प्रवेशद्वारामधूनच आपल्याला आतमध्ये जायचं आहे. ओम नमः शिवाय, बम बम बोले, हर हर महादेव. पशुपतीनाथाचं मंदिराची बांधकामाची अचूक तारीख अद्यापही निश्चित नाहीये. तथापि मंदिराचे सध्याचे स्वरूप इसवी सन 1662 मध्ये बांधले गेलेले आहे. कालांतराने या दुमजली मंदिराभोवती आणखी अनेक मंदिरे उभारली गेली आहेत. यामध्ये 14व्या शतकातील राम मंदिरासह वैष्णव मंदिर परिसर आणि 11व्या शतकातील हस्तलिखित नमूद केलेल्या गुहेश्वरी मंदिराचाही समावेश आहे. पशुपतीनाथ हे मंदिर काठमांडूमधील सर्वात जुने हिंदू मंदिर आहे. पशुपतीनाथ मंदिर कधी बांधले गेले याची निश्चितपणे माहिती नाही, परंतु नेपाळ महात्म्य आणि हिम्मवत खंड यांच्या मते पशुपतीनाथ मंदिराचे अस्तित्व हे 400 ईसापूर्व आहे. भरपूर सुशोभित पागोडामध्ये पवित्र लिंग
आणि भगवान शिवाचे पवित्र चिन्ह आहे. या मंदिरामध्ये कुठलेही VIP पास वगैरे नाही आहे. सगळ्यांना समान अशी लाईन आहे. तसेच या मंदिरामध्ये रुद्राभिषेक आणि वेगवेगळ्या पद्धतीच्या पूजाही केल्या जातात. हे मंदिर सकाळी 4 वाजता उघडते. सकाळी 9:30 ते 11:30च्या वेळेस या ठिकाणी विशेष पूजा केली जाते. त्यानंतर हे मंदिर काही काळ बंद असते आणि त्यानंतर संध्याकाळी 5:30ला हे मंदिर पुन्हा उघडते ते 6:30 वाजेपर्यंत चालू असते. त्यामुळे इकडे येत असताना नक्कीच या मंदिराच्या वेळेची माहिती तुमच्या लक्षात असली पाहिजे. या मंदिरापासून आपण थोडंसं वरती आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी वेगवेगळे लोक आहे जे आपापल्या कुटुंबासोबत पूजा केली जाते. त्या पूजा बघा कशी आहे ती. या सगळ्या परिसरामध्ये तुम्हाला मुंज, जिकडे आपला मुंज म्हणतात त्याच पद्धतीचं विधी इथं केलं जातात. ज्याला इथं मुंड म्हटलं जातं. तुम्हाला या सगळ्या परिसरामध्ये त्या पद्धतीच्याच विधी पाहायला भेटतात. या मंदिर परिसरामध्ये त्या केल्या जातात. पशुपतीनाथ मंदिराच्या अवतीभोवती असलेल्या हा जो एरिया आहे याच्यामध्ये तुम्हाला या पद्धतीच्या विधी केलेल्या आपल्याला पाहायला भेटतात. या मंदिर परिसरामध्ये तुम्हाला खूप आकर्षक अशा काही मंदिरं आणि काही इमारती दिसतात ज्या की तुम्ही या ठिकाणी बघू शकताय. सगळ्या ह्याला कलर जो दिला आहे तो पूर्ण लाल कलर दिला आहे आणि त्यामुळे इथली भव्यता आहे ते अजून या ठिकाणची जी सुंदरता आहे ती अजून वाढल्यासारखी वाटते. तर इथं बघू शकता ह्या संपूर्ण परिसरामध्ये कबूतर आहे, काही पक्षी आहे. हे बघा, अरे बापरे, हे पक्षी सगळे तुम्हाला बघू. हे ज्योतिर्लिंग 12 ज्योतिर्लिंगामध्ये नसले तरी या लिंगाचा संबंध 12 ज्योतिर्लिंगाशी आहे. या पशुपतीनाथाच्या उत्पत्तीच्या अनेक गुंतागुंतीच्या कथा सांगितल्या जातात. त्यामधील एक कथा अशी, शिव आणि पार्वती फिरता फिरता काठमांडू खोऱ्यात आले होते आणि विश्रांतीसाठी त्यांनी बागमतीजवळील जंगलात विसावा घेतला. शिव जंगल आणि सोबतच्या परिसराचे सौंदर्य पाहून इतके मोहित झाले की ते आणि पार्वती हरणाच्या रूपात रूपांतरित झाले आणि जंगलात भटकू लागले. काही काळाने ब्रह्मदेव आणि इतर देवता शिवाच्या शोध घेऊ लागले. शेवटी शिव त्यांना सापडले. देवता तर खुश झाले, परंतु शिवाने जंगल सोडण्यास नकार दिला. पुढे आणखी गुंतागुंत निर्माण झाली आणि शेवटी भगवान शिवाने जाहीर केले की तो बागमती नदीच्या काठी हरणाच्या रूपात राहत असल्याने त्याला आता पशुपतीनाथ म्हणजे सर्व प्राण्यांचे देव म्हणून ओळखले जावे. असं म्हटलं जातं की जो कोणी येथे आला आणि येथील शिवलिंगाचे दर्शन आणि पूजा केली तर तो परत प्राणी म्हणून कधीही पुनर्जन्म घेणार नाही. अशा पद्धतीने पशुपतीनाथाच्या उत्पत्तीच्या कथा सांगितल्या जातात. तर मित्रांनो, आता आपण ज्या ठिकाणी चाललो आहे ते ठिकाण म्हणजे या ठिकाणी असलेल्या जे माणसं मृत्यू पावतात त्यांना या ठिकाणी मोक्ष अग्नी दिला जातो. तो अग्नी या घाटावरती दिला जातो ते आपण पाहतोय. इथं बघू शकताय. इथून आपण आतमध्ये जाऊ शकतो आणि ते तुम्हाला काही मंदिर आणि भला मोठा एक घाट पाहायला भेटते ज्या ठिकाणी खरं तर मोक्ष अग्नी दिला जातो. लोकांना या ठिकाणी अग्निदहन केलं जातं असं हे ठिकाण आहे. तर हे बघू शकताय तुम्ही इथले हे मंदिर आणि या साईडला हजारो लोक या परिसरामध्ये पाहिलं तर तुम्हाला शेकडो लोक हे आपापल्या नातेवाईकांना अग्नी देण्यासाठी यासाठी येतात. या परिसरामध्ये अग्निदान केल्यानंतर त्याला मोक्षाची प्राप्ती होती असं म्हणलं जातं. तर तुम्हाला बघू शकता या साईडला विविध वेगवेगळ्या जागेवरती वेगवेगळे लोकांना जे मृत पावल्यात त्यांना अग्निदहन केले जाते. त्याच्यात बाजूलाच तुम्हाला इकडे पाहिलं तर इकडे तुम्हाला काही लोक जसं आपल्याकडे 10वा झाला होतो त्याच पद्धतीचा एक विधी असतो तो या ठिकाणी केला जातो. पशुपतीनाथ मंदिराचं मुख्य दुसरं आकर्षण म्हणजे या ठिकाणी बागमती नदीवरती संध्या आरती केली जाते. ती आरती पाहण्यासाठी हजारो भाविक त्या ठिकाणी आपली उपस्थिती लावत असतात. ही आरती खरंच पाहण्यासारखी आणि मनाला शांतता देणारी असते. त्यामुळे तुम्ही जर कधी पशुपतीनाथ मंदिराला आले तर वेळ काढून या. संध्याकाळची 6 वाजता असलेली ही आरती न विसरता पाहायलाही विसरू नका. तर मित्रांनो, कसं वाटलं तुम्हाला हे पशुपतीनाथाचं हे मंदिर आणि हा परिसर तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. या ठिकाणची असलेली माहितीसुद्धा सांगण्याचा प्रयत्न केला आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तसंच आपल्या संपूर्ण नेपाळ टूरमधले सगळे व्हिडिओ पाहायला विसरू नका, ज्याच्यामुळे तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणाचं खरं तर वेगवेगळे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. नक्कीच संपूर्ण प्लेलिस्ट फॉलो करा आणि प्लेलिस्टला जाऊन सगळे व्हिडिओ पहा. तर
तर मित्रांनो भेटूया पुन्हा एकदा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन जागेवरती. तोपर्यंत बाय बाय.